आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। अहमदनगर राज्यात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे। एका व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी व 2 मुलींना घरात कोंडून घर पेटवून दिले। यामध्ये होरपळून तिघींचा मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना शहरापासूनच जवळ असलेल्या पिंपळगाव लांडगा येथे घडली। या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावे आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी सुनील गोरख लांडगे याला ताब्यात घेतले आहे। हा प्रकार आरोपी सुनील याने पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपी सुनील लांडगे याने पत्नी आणि 2 मुलींना घरात कोंडले। त्यानंतर बाहेरून कुलूप लावून घरामध्ये पेट्रोल टाकून आग लावली। यामध्ये पत्नी आणि मुलीचा जागीच होरपळून मृत्यू झाला। आग लागल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी सुनीलच्या घराकडे धाव घेतली। मात्र घराला कुलूप असल्याने त्यांना मदत करता आली नाही। दरम्यान नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आरोपी सुनील लांडगे याला ताब्यात घेतले। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सुनील याने पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रवी उगलमुगले, अहमदनगर। आज सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास पिंपळगाव लांडगा या गावातून एक फोन आला का इसम नामे सुनील लांडगे याने त्याच्या बायकोला संशयाच्या चारित्र्यावर संशय घेऊन पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती मिळाली। तात्काळ आम्ही घटनास्थळी आलो असता बघितलं का घरात आग लागलेली होती। काही गावातले लोक विझवत होते। त्याप्रमाणे आम्ही पाहिलं असता सगळे आग वगैरे विझवून बघितलं तर त्या ठिकाणी सुनील लांडगे याची बायको ललिता लांडगे, मुलगी साक्षी लांडगे आणि एक लहान 13 महिन्याचं बाळ होतं। असे सगळे घरामध्ये जळून मयत झालेले मिळून आले। एकूण किती डेट झाली आहेत आणि आरोपी ताब्यात आहे? एकूण 3 डेट झालेले आहेत। त्या आरोपीची बायको, मोठी मुलगी 14 वर्षाची आणि एक 13 महिन्याची मुलगी, असे 3 डेथ झालेले आहेत आणि आरोपी ताब्यात आहे। फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करत आहोत। पुढील तपास चालू आहे।